पहिल्यांदा चाललेलो आहे मित्रांनो, फर्स्ट टाइम. चल हो जा पुढे अजून. त्याच्यामुळं पाणी एकदम हे झालेलं आहे. तर चला आता आपण जाऊया नदीला शिकवायचे स्विमिंग. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल पुणे फिशिंग लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर आजचा ब्लॉग होणार आहे मित्रांनो. फिशिंग तर नाही, पण आज स्विमिंग करणार आहे. मी मुलीला प्रॉमिस केलं होतं की उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावरती स्विमिंग शिकवणार आहे रिव्हरमध्ये. तर भीमा रिव्हरला आलेले आहे घेऊन, आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे, त्याच्यामुळं एवढं काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर आजचा आपला हाच ब्लॉग आहे मित्रांनो की स्विमिंगबद्दल. आज फर्स्ट टाईम यायचा, तर काय काय आणलेलं आहे आपण सेटअप ते दाखवणार आहे आज. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला काय नाही वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहूया आता काय काय आणले आपण, काय काय नाही, कसं करणार आहे सेटअप, आणि मग त्यानंतर आपण स्विमिंग शिकणार आहे. फर्स्ट टाईम आहे रिव्हरला. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. तर मित्रांनो पाहू शकता, रस्सी एक 40 फुटाची आपल्याजवळ, आणि एक 10 लिटरचं कॅन्ड आहे. तर हे 2-3 साहित्य आहे मित्रांनो आपल्याकडे फक्त. तर फर्स्ट टाईम आपण स्विमिंग ह्याच्यावरती शिकवणार आहे, आणि शिकतात, आणि खूप काही अजून टेक्नॉलॉजी आहे की ह्याच्यावरती बाकीच्यावरती पण शिकू शकतो, असं काही नाही आहे. तर ह्या पद्धतीने आपण रस्सी आहे ना त्याला बांधणार आहे. आता इकडे ह्याच्यावरती मित्रांनो आपण जे रस्सी बांधणार आहे, तर फिशिंग नॉटचाच आपण उपयोग करणार आहे. याला पाहू शकता मित्रांनो, फिशिंग नॉटचाच आपण उपयोग केलेला आहे. ही जी लाईन आहे जेवढी टाईट होईल तेवढं ह्याला टाईट होत जाणार आहे. अशा प्रकारे आपण बांधून घेतलेलं आहे. जेवढं टाईट होईल तेवढं होत जाणार आहे टाईट, पण निघणार नाही अजिबात. फिशिंग नॉटचा ह्याला पण आपण उपयोग केलेला आहे चांगल्यापैकी. इकडे बघ, इकडे बघ. पाहू शकता मित्रांनो, अशी नॉट मारलेली आपण, जेणेकरून की परत इझिली काढता येते. आणि ज्या प्रकारे हे झालेले आता, तर ह्याच्यावरती चांगल्यापैकी एक बॅलन्स मिळतो बऱ्यापैकी. तर फर्स्ट तर आणि रस्सी पण आपण ही बांधून थोड्या वेळाने प्रॅक्टिस करणार आहे. आता ही रस्सी पण ठेवलेली बरेच, एक 30-40 फूट आहे रस्सी मॅक्सिमम. तर चला पहिल्यांदा आता चालू आहे आतमध्ये, बघू कसं वाटतंय काय वाटतं. थांब, चल जा 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 इथं पुढं जा, जा पुढे जा. हां जा, इकडे सर्व तुझ्या सर्व जा. हां जा, हां चल पो अजून पुढे जा. अरे जा पुढं, काही नाही होत, घाबरायचं नाही अजिबात, बिंदास कर बॅलन्स. हो जा, पकडलेले जा.
जा ना पुढं अजून. पाय हलवायचे. चल पाव. काय होत नाही. इकडे चल, पुढे चल. चला. जास्त पाण्यामध्ये जा. थोडस बॅलन्स कर. चल. जा पुढे अजून. पाय हलवायचे. पाय हलव. बघू शकता इथं चांगल्यापैकी एक हाफ आवर झाल्यानंतर चांगल्यापैकी पावायला शिकतंय. डेअरिंग वाढवायची मुलांची, त्याच्यानंतर शिकतात. घाबरायचा अजिबात प्रयत्न करायचा नाही आहे. तर बिंदास शिकवा. पावायला सगळ्यांना येत असतं, फक्त प्रॅक्टिस करायची असते आणि बॅलन्स करायचा असतो. पाव. खूप भारी वाटतंय. एन्जॉय दिस फिशिंग. एन्जॉय द फिशिंग अँड एन्जॉय द स्विमिंग. चल. डेअरिंग करायला लागते फक्त. डेअरिंग. चल या. हो आता लो. हाय गाईज. तर मी पण पहिला घाबरत होते, आता बिलकुल घाबरत नाही. आणि आता मला थोडं येत आहे पण. आणि थोड्या दिवसाच्या नंतर हे काढूनच मी डायरेक्ट करू शकते. किती तास झाले पोहून? 1 तास. 1 तास झाले ना. आता बऱ्यापैकी पोहायला लागले ना. हा. हा चल पोहून दाखव. खूप भारी वाटते. तुम्हाला पण यायचं असेल तर येऊ शकता. आता आपण कसं सायकल चालवतो तसं पाय घुमवायचं, फक्त तसंच करत जायचं. आजचा माझा छान गेला दिवस. आणि मला आज थोडं फार आलं आणि उद्या जास्त येईल आणि परवा पण जास्त येणार. कसं वाटलं फर्स्ट डे? छान वाटलं. सो रिव्हर फिशिंग आपलं सॉरी रिव्हर स्विमिंग कशी वाटली? छान. अच्छा अच्छा. तर ये इकडे पुढं. हां आता सांग. छान वाटलं आजचा दिवस. आणि भीमा रिव्हर कशी वाटली? खूप छान. भीमा रिव्हरला पाणी मित्रांनो पाहू शकता, चांगलं स्वच्छ आहे एकदम. इथं कमी पाणी आहे म्हणून तुम्ही शिकू शकता इथे येऊन. काय